कहा जाए तो गलत नहीं होगा। एक शॉर्ट पॉइंट है, एक गली है, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ यहां से तो दिखाई दे रहा है। ये 2 3 4 5 फील्डर ऑफ साइड पर, और जो 4 सर्कल के अंदर 2, एक शॉर्ट स्क्वायर लेगा और शॉर्ट पॉइंट लेगी। इस बीच दाहिने हाथ से और विकेट, ये गेंद और ये गेंद अजीब और गरीब अंदाज में खेलने की कोशिश देखना एम्पायर से। क्या इशारा था, 1 रन पूरा कर चुके हैं। ऐसा लगा कि अब अंपायर का इशारा, बल्ले से लगता हुआ ये रन, जबकि स्कोरिंग की शुरुआत कर चुके हैं इस समय माड़ा की टीम के खिलाड़ी। प्रारंभिक तौर पर इस प्रतियोगिता का याद रखिए, यह पहला मैच इस समय खेला जा रहा है और पहले मैच की पहली गेंद हो चुकी है। ऑन साइड पर जो सर्कल के बाहर यहां से दिखाई दे रहा है फील्डर, एक डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन बाउंड लाइन के नजदीक है। इस बीच दाहिने हाथ से ओवर द विकेट पंढरपुर, महाड़ पंढरपुर रोड एंड की ओर से इस गेंद को ड्राइव कर दिया है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, आउट होने की संभावना, लेकिन ओवर थ्रो, लेकिन एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को। और इस 1 रन के साथ जबकि स्कोर में 1 रन की बढ़ोतरी हो चुकी है, कुल स्कोर है इस समय 2 रन बगैर कोई विकेट खोते हुए, जबकि इस समय यह पहले ओवर का खेल चल रहा है। महाड़ पंढरपुर स्टेट हाईवे रोड एंड की ओर से इस समय गेंदबाजी, लगभग पवेलियन छोर से कहा जाए तो भी गलत नहीं होगा। 5 फील्डर ऑफ साइड पर और 4 फील्डर ऑन साइड पर। इस बीच फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट ये गेंद, और इस गेंद को बॉलर्स बैक ड्राइव, बाउंड्री के बाद 4 रन। थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, आगे निकले और इस गेंद को बहुत खूबसूरती से बॉलर्स बैक ड्राइव कर दिया। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद ठीक महाड़ पंढरपुर रोड इन की ओर से निकल चुकी है 4 रन के लिए। बहुत ही शानदार शॉट, खूबसूरत शॉट, लॉफ्टेड शॉट था, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव कहा जाए तो भी गलत नहीं होगा। बहुत शानदार शॉट। इन 4 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है। कुल स्कोर है इस समय 6 रन बगैर कोई विकेट खोते हुए। ऑन साइड पर फील्डिंग की दोबारा व्यू रचना देखिए, सर्कल के अंदर एक शॉर्ट पॉइंट लेगा और एक शॉर्ट स्क्वायर लेगी, 2 फील्डर सर्कल के अंदर है। इसके बावजूद सर्कल के बाहर जो 2 फील्डर चाहिए मैंडेटरी पावर प्ले के लिए, एक मिड विकेट और लॉन्ग ऑन बाउंड्री के नजदीक। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट ये गेंद ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास, देखना एम्पायर से क्या इशारा था। 1 रन पूरा हो चुका है और इस बीच अपील होती जा रही है रनआउट की, लेकिन इस अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम था और इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है कुल मिलाकर 7 रन बगैर कोई विकेट खोते हुए। कुलकर्णी साहेब, सर्वात महत्वाची गोष्ट, आपण जो थ्रो बघितला आणि त्या ठिकाणी ज्या लाईट्स ऑन झाल्या, स्टंप मध्ये जो काजवा चमकल्यासारखा काहीसा LED चमकला, आणि असे स्टंप्स माळशेजच्या कुठल्याही टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी अनुभवतोय। तर अनेक वैविध्यपूर्ण अशा गोष्टींनी नटलेली सजलेली आपली ही डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटची टुर्नामेंट अप्पासाहेब ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे 11 म्हणजेच क्रिकेट क्लब माळशिरस यांच्या माध्यमातून पहिल्यांदा नक्कीच हे देखणं आयोजन सर्वांच्याच उत्साहाचा विषय आपली स्पर्धा ही बनलेली आहे। तर एकूण धावा झाल्या सध्या धावफलकावरती 7। पुढचा चेंडू आणि बाद, ओहो इथं धक्का फार मोठा, आणि मिस्टर श्रीकांत धावचीत। नवीन जो रूल आहे, जो मंकड विकेटचा रूल आहे, तो काहीसा अलीकडे आपण ट्रान्सफर इन टू रनआउट झालेला आहे, त्या रूलचा वापर करून संजय बलोत्रा यांनी मात्र हा रनआउट घोषित केला। मंकड विकेट याला पूर्वी म्हटलं जायचं, आता डायरेक्ट हा रनआउट दिला जातो, आणि इथे मात्र धक्का, सॉफ्ट डिसमिसल मिस्टर श्रीकांत सर बाद, कॅप्टन बाद, माडा संघाला पहिला हादरा। तिसरे पंच जरा चेक करा प्लीज, तिसरे पंच चेक करा। प्रसंगावधान जबरदस्त राखलं होतं गोलंदाजानं मिस्टर नजीम। चलिए रनआउट वाला सेम, नक्कीच हा अलीकडे बदललेला रूल आहे कुलकर्णी साहेब, तर त्या ठिकाणी त्या रूलच्या माध्यमातून हा फायदा गोलंदाजाला घेतला म्हणजे मिळालेला आहे सध्या तरी, परंतु पंचाचा थोडासा डाउट आहे, तो क्लियर इथं करायचा है। थर्ड अंपायर के पास डिसीजन जाता हुआ, खास कर ये रूल जो है मांकडिंग का, मांकड़ विकेट का नया प्रचलित रूल अंतरराष्ट्रीय नियमावली के अनुसार
किसी भी समय जब तक गेंद हाथ से छूट नहीं जाती, रूल देखिए किस प्रकार है, जब तक गेंद डिलीवर नहीं हो जाती तब तक नॉन स्ट्राइकिंग एंड का बल्लेबाज बाहर नहीं जा सकता रन के लिए, यह रूल है। और किसी भी समय गेंदबाज इस रूल का फायदा ले सकते हैं। दुर्भाग्यशाली विकेट, पहला झटका लग चुका है इस समय। माड़ा टीम 1 विकेट के नुकसान पर, जबकि 8 रन है। इस प्रतियोगिता का याद रखिए यह पहला मैच खेला जा रहा है माड़ा और इंदापुर दोनों बाहरी टीम के बीच में। दोनों ही तालुका प्लेस जिसे कहा जाता है, तालुका टाउन, इन दोनों टीम के बीच में ये मैच चल रहा है। एक सोलापुर जिले से और दूसरा पुणे जिले से। तालुका इंदापुर और माड़ा इस बीच आने हाथ से और विकेट ऑफ स्टंप के बाहर, और बहुत ही खूबसूरती से लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव कर दिया है गेंद को डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाहर, 4 रन। क्या गजब का शॉट था। जैसे उन्होंने देखा कि आगे निकले गेंद को, गेंद के पिच तक पहुंचे और खेल सर्कल का फायदा उठाते हुए गेंद को डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के। फिर एक बार, और ये भी क्या शॉट है, बहुत शानदार लेकिन खूबसूरत फील्डिंग का प्रदर्शन। और इसी के साथ आउट, रन आउट के रूप में दूसरा झटका, दूसरा झटका लग चुका है। ग्यारह रन 2 विकेट के नुकसान पे। बहुत ही शानदार फील्डिंग का प्रदर्शन, शॉट एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में सर्कल के अंदर। तारीफ करनी पड़ेगी वहां के फील्डर की, एक ही एक्शन में गेंद को पिकअप और थ्रो कर दिया था बॉलर के हाथ में, और बॉलर ने खूबसूरती से गेंद को दरम्यान आरुषी 11 कुरोडवाडी संघाचे या ठिकाणी आगमन झालंय आपल्या मात्र स्पर्धेच्या वतीनं, तसंच ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे मित्र परिवारांच्या वतीनं सहर्ष स्वागत। वेलकम आरुषी 11 कुरोडवाडी। 11 रन 2 विकेट के नुकसान पर, जबकि इस समय यह दूसरे ओवर का खेल चल रहा है। हालांकि 6 ओवर का ऐसा 6 ओवर का कुल मिलाकर मैच है। यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं हुई तो 36 गेंदों का मैच है। मैदान का विस्तार देखते हुए, मैदान को देखते हुए कम से कम 6 ओवर में 60 से ज्यादा रन चाहिए। यह मैदान आउटफील्ड काफी तेज है, जैसे गेंद निकलती है काफी तेजी से, रफ्तार से निकलती है, बाउंड्री लाइन के पार हो जाती है। यही विशेषता है मैदान की भी। फिर एक बार दोबारा अपने अधूरा ओवर पूरा करने की कोशिश में दाहिने हाथ से और शॉर्ट पिच गेंद, बहुत शानदार गेंद, तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज की। चेंज ऑफ पेस गेंद थी, धीमी गति से पहली गेंदें डाली, लेकिन अचानक उन्होंने फैसला किया कि एक बहुत ही रफ्तार भरी शॉर्ट पिच गेंद, हालांकि पुल करने का प्रयास जरूर किया था बल्लेबाज ने, लेकिन कंट्रोल नहीं कर पाए। गेंद तब तक विकेट कीपर के पास चली गई थी, रन की कोई गुंजाइश नहीं है। स्कोर अभी भी 11 के अंक पर रुका हुआ 2 विकेट के नुकसान पर। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट, पंढरपुर महाड स्टेट हाईवे रोड इनकी ओर से बहुत अच्छी गेंद थी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, आगे निकलकर खेलने का प्रयास, स्टंप पर गिरती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी निकलती हुई आउट कटर गेंद थी, ऑफ कटर गेंद थी, निकल चुकी है। विकेट कीपर ने निरंतर फील्ड किया गेंद को लगातार, बहुत ही शानदार गेंदबाजी, तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज की, बहुत चतुराई से अपने गेंदों पर परिवर्तन ला रहे हैं। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट यह गेंद अजीब और गरीब अंदाज में नो आउट हो सकते हैं शॉर्ट पॉइंट के क्षेत्र में, और इसी के साथ आउट। अमोल 3 चेंडूचा सामना केल्यानंतर इथं 0 बाद, थोडासा नाराज नाखुश, काहीसा परत आउट स्विंग असलेला चेंडू कट करायचा प्रयत्न आणि शॉट बॅकफुट पॉइंटच्या वरून इथे नाही, चेंडू नाही पाठवता आला किंवा नाही गेला आणि सरळ हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल म्हणूया, नाखुश काही मिस्टर अमोल। परंतु हा चेंडू अखेरकार काहीसा ऑन साइडला खेळायचा विचार होता, फुल हुक करायचा विचार, परंतु प्रयत्न फसला आणि धक्का मात्र तिथं तिसरा बसला। महाराष्ट्र 11 माढा थोडासा अडचणीत, परंतु इंदापूर संघाची मात्र सुरुवात जबरदस्त, अप्रतिम, क्वालिटी बॉलिंग, क्वालिटी फिल्डिंग,
आतापर्यंत टॉस जिंकून गोलंदाजी करायचा जो निर्णय होता त्यामध्ये मात्र मोठं यश. आणि आम्ही टॉस जिंकून बॉलिंग का निवडली ते या ठिकाणी सर्वांना इंदापूरकरांनी दाखवून दिलं. पुढील चेंडू अगदी खोल टप्पा लो फुलटॉस बनवून मात्र चेंडू फील्ड केला ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू फील्ड झाला, माघारी आला. आत्ता येतोय आणि एक धाव अर्जुनच्या बॅट मधून धाव. अर्जुन पहिली धाव. एकूण धावसंख्या जी आहे ती सध्या 12. या षटकामध्ये पहिली धाव हाजी मस्तान. परत एकदा मात्र पुढील चेंडू घेऊन दरम्यान सुंदर फटका मिस्टर सूरज चमका. वैसे तो एक सूरज डूब चुका है लेकिन यहाँ पे डूबती नैया को बचाना चाहता है. ये मैदान में जो भी सूरज है वो सूरज महाराष्ट्र लेवन माड़ा का सूरज और इसका चमकना आवश्यक है. दरम्यान धावात वाढ झाली 12 आणि 4 काहीशा 16 धावा. 12 आणि 6 म्हणूया 18 धावा 18 इथे वाढवा. हा चांगला चेंडू दर्जेदार चेंडू गुडलँड इन स्विंग कायसा काटा बदलला. चेंडून टप्पा पडल्यानंतर आत आला आणि चेंडूला डिफेन्सिव्ह खेळण्यासाठी मात्र भाग पडलं फलंदाजाला. चांगला चेंडू होता. एक धाव तरी मिळालेली आहे. हाजी मस्तान बिल्कुल फिर एक बार सीना तान खिलाड़ी. वैसे इंदापुर टेनिस क्रिकेट में ये बिल्कुल युवा लेकिन महान. अजून एक ओळख सांगायची म्हटलं तर हाजी मस्तान कुरेशी म्हणजेच एजाजभाई कुरेशीचा चुलत भाऊ एजाजभाई कुरेशी. तसं आज इंदापूरची टीम म्हटल्यानंतर एजाजभाई कुरेशी आपल्याला इथे दिसतील असं वाटलं होतं, परंतु बाहेर आणि मोठे प्लेयर्स सध्या खेळत आहेत. बाहेर मॅच असल्यामुळे इथे नाही येता आलं. एजाजभाईचं दर्शन आज नाही, परंतु भविष्यात नक्कीच एजाजभाईचं दर्शन घडेल आपल्याला. परंतु पुढील चेंडू असेल हाजी मस्तानचा आणि झेंड्यावर बसलेले आमचे सर्व प्रेक्षक विनंती आहे प्लीज. तो मैदानाचा भाग आहे आणि मैदानात सामना चालू असताना खेळाडू व्यतिरिक्त कुणालाच थांबता येत नाही आणि पंचांनी खेळाडू व्यतिरिक्त म्हणूया तर बाहेर जाऊया आपण प्लीज. झेंड्याच्या कट्ट्यावर असलेले आमचे सर्व खेळाडू प्रेक्षक प्लीज थोडंसं बाहेर जाऊया. पलीकडच्या बाजूला बॅरिगेटच्या पाठीमागं जाऊया सर्वजण प्लीज. थँक्यू. बॅरिगेटच्या पाठीमागं, कारण अलीकडं खेळाडूचा भाग आहे सगळा तो. तिकडे खेळाडूंचा अधिकार हक्क आहे, आपण तिथे थांबू शकत नाही. कुणी कट्ट्यावर थांबू नका प्लीज. मला वाटतं सर्व खेळाडू आहेत आणि कसं आहे खेळाडूंना खेळाडूचं दुःख कळलं पाहिजे, कारण तिकडच्या बाजूला चेंडू आले त्या बाजूला जर खेळाडू चेंडू मागे पळत आला, चेंडू पकडताना काही तुमचा अडथळा आला तर ते नुकसान आहे खेळाडूंचं आणि खेळाडूंचं नुकसान झालेलं खेळाडूशिवाय दुसऱ्या कुणाला कळत नाही. तर मला नक्कीच अपेक्षा आहे की तुम्हाला कळालं असेल. आपण जाऊया हा चेंडू पाहूया आणि षटक क्रमांक दुसऱ्यामधील मला वाटतं शेवट चेंडू आहे का? हो दुसरं षटक संपलंय, माफ करा. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाज परत एकदा नाझीम. सुंदर चेंडू मिस टाइम शॉट परंतु नो मॅन्स लँड लॉंग ऑफ वाइडिश. गुड फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते. परत एकदा काहीसा ओव्हर थ्रो परंतु फायदा विशेष नाही. धावसंख्या एका घरानं वाढलेली धावसंख्या असणार आहे आणि ती मात्र 20-24-3. सूरजच्या बॅट मधून सिंगल आली होती. सूरज सलामीला आलेला फलंदाज आहे. एक षटकार एक चौकार सूरजने मारलाय. आतापर्यंत 13 धावा सूरजच्या खात्यातून सूरजच्या बॅट मधून सध्या दिसत आहेत आपल्याला आणि स्कोर बोर्ड वरती. दरम्यान षटक क्रमांक तिसरं पुढील चेंडू दुसरा चेंडू अर्जुन कट करायचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तसं स्वीपर कव्हर आपण म्हणूयात. दरम्यान या ठिकाणी एक धावा अजून मिळेल. धावसंख्येत वाढ 21-21. षटक क्रमांक तिसरं आणि दोन चेंडू मात्र या षटकाचे अद्याप झाले. आमच्या जोडीला नक्कीच या ठिकाणी कुलकर्णी साहेब आहेत, ज्येष्ठ समालोचक आहेत, चांगले क्रिकेटर आहेत. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेला. नो चान्स. 6 रन्स. कडकडीत पार. सूरज ऑन फायर आणि सूरजच्या बॅट मधून निघालेला ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघबोडे क्रिकेट क्लब माळशिरस आयोजित माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 षटकार. सूरजच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आहे. 6 धावांनी धावसंख्या वाढणार आहे आणि ती मात्र 27 अशी आहे.
मिस टाइम शॉट परंतु नो मॅन्स लँड. शॉट मिड विकेट एरिया. तिकडे दोन खेळाडू डीप होऊन आले परंतु इकडे सूरज. पुन्हा एकदा मात्र सूरजचं नशीब मोठं आहे. तर कुलकर्णी साहेब इथे सुरुवात इंदापूरकरांची जबरदस्त झाली. उत्तम सुरुवात पाहायला मिळाली. इकडे मात्र आता माडाकरांना काय जी काय परिस्थिती आहे ती हाताबाहेर जी चाललेली आहे परत हातामध्ये आणायचा विचार करताना या ठिकाणी काय स्ट्रॅटेजीनं जायला हवं इंदापूरच्या विरोधात आणि टीम महाराष्ट्र माडाच्या मैदानातील असलेल्या जोडीला. मैदान को और विकेट को देखते हुए कम से कम पहले मैं बता चुका हूं कि कम से कम 60 रन चाहिए मैच में जाने के लिए और इस गेंद को बहुत खूबसूरती से पुल कर दिया. स्कोर एक बॉल के बाद 4 रन. सुंदर शॉट. तारीफ करने पड़ेगी. शॉर्ट पिच गेंद थी. अपने आप को पोजीशन किया और बहुत ही खूबसूरती से गेंद को पुल कर दिया है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. शानदार शॉट. जानदार शॉट. तर सध्या ज्या पद्धतीनं ही जोडी खेळत आहे मैदानात आणि कमबॅक करायचा जो प्रयत्न चाललेला आहे तो उत्तम असा आणि नक्की इथं 32 धावापर्यंत मजल गेलेली आहे. षटक तिसरं चाललंय आणि कुलकर्णी साहेब तुम्ही म्हटले यस तुम्ही या ठिकाणी म्हटले की 60+ धावांची गरज असेल. हा सामना नक्कीच एक काहीस आपल्याला रोमांच किंवा रंगतदार लढत होण्याकरता तर त्या दिशेनं नक्कीच ही जोडी चाललेली दिसते आणि बरंचसं सावरलेलं आहे पहिल्या 2-3 विकेट्स नंतर. सर्वात महत्वाचं की सूरज आणि सूरजला साथ देताना अर्जुन. हो डान्सिंग डाऊन द ट्रॅक अँड वॉन्टेड टू हिट ओव्हर लॉंग ऑन. मिस इज कम्प्लिटली. स्विंग अँड मिस. ओव्हर नंबर 3 कम्प्लीट. ड्रिंक्स ब्रेक आणि 3 षटकानंतर 3 गडी बाद. धावसंख्या 32. महाराष्ट्र 11 माडा. के ग्रुप 11 बारामती या संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. के ग्रुप प्रतिष्ठान 11 म्हणूया आणि के ग्रुप प्रतिष्ठान 11 बारामती संघाचं इथं मनपूर्वक स्वागत. वेलकम के ग्रुप प्रतिष्ठान. पहला ड्रिंक्स ब्रेक. कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर की समाप्ति के पश्चात टॉस हारने के बाद इस समय माड़ा पहले बल्लेबाजी करते हुए 32 रन 3 विकेट के नुकसान पर. 32 for the loss of 3 wicket at the end of 3 over at an average of little bit more than 10 runs per over. Good going still. Long way to go. हॅलो. यानंतर मात्र बारामती के ग्रुप प्रतिष्ठान 11 वर्सेस यशवंतनगर 11 यशवंतनगर असा सामना. मॅच नंबर 2 ऑफ द डे अँड ऑलरेडी आय told that this is official day number 1, official half number 1 and day number 2 of our tournament. हाजी मस्तान क्रमांक 4. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू हार्ड लाईन डिलिव्हरी. हार्दिक पांड्या काइंड ऑफ डिलिव्हरी. नो चान्स फॉर एनी रन्स. डॉट बॉल. इंदापूर भागामध्ये सध्या मात्र नक्कीच काहीसा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचा खेळ आपण बघतो सर्वच ठिकाणी. परवा बार्शीच्या आमदार चषकामध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी नाईटच्या स्पर्धेत 11,111 एक्स्ट्रा कव्हर रिझनला मात्र ड्राईव्ह सिंगल विल बी अवेलेबल. धावसंख्या 1 घराने वाढलेली धावसंख्या असेल ती मात्र 33. षटक क्रमांक 4 2 चेंडू नंतर 3.2 षटकानंतर 33 म्हणूया 3.2 षटकानंतर. सध्या स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन अर्जुन. पुढे टाकलेला चेंडू ओव्हर पिच चेंडू लेफ्ट शॉट ओव्हर वाईड लॉंग ऑफ 6 रन्स. कडक प्रहार. ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे क्रिकेट क्लब माळशिरस षटकार. मच निडेड सिक्सर. कारण मागील त्याचं बघा 4 चेंडू पासून मोठा फटका आलेला नव्हता आणि मागील षटकामध्ये म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आला होता. इथं धावगती वाढवायचा नक्कीच प्रयत्न व्हायला पाहिजे आणि तो दिसतोय. ड्रिंक्स ब्रेक नंतर स्ट्रॅटेजीत बदल. अर्जुन सुद्धा मात्र आता सूरजच्या पावलावर पावलं टाकत माग. जोडी मात्र ताई जमू लागली. बघूया ही जोडी फोडायचा विचार हाजी मस्तान आणि कंपनी.
फुलटॉस, धीमा फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, त्या बाजूला दोन खेळाडू. चांगली फिल्डिंग, दोघांनी मिळून मात्र एक चेंडू अडवला एक्स्ट्रा कव्हर रिझनला. अर्जुन या ठिकाणी आता तिसरी धाव घेण्यासाठी. गुड रनिंग, 3 रन्स. आणि पहिल्यांदाच आपल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आजच्या सामन्यात 3 धावा पळून. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. उत्तम सुरुवातीनंतर मात्र थोडासा आता या ठिकाणी इंदापूरकरांची पकड काहीशी ढिली होताना दिसत आहे, परंतु अजून बरंच बाकी आहे, भरपूर काही बाकी आहे. 3 विकेट. धावसंख्या या ठिकाणी मात्र सध्या 42, 42. ओव्हर नंबर 4, 2 डिलिव्हरीज टू गो. शॉर्ट पिच आणि हा मात्र काहीसा अप्पर कट मारायचा प्रयत्न. चेंडू मिस टाइम आणि सरळ बॅकफुट, शॉर्ट बॅकफुट पॉइंट 30 यार्ड सर्कल वरती हातात. सूरजनं अप्रतिम झेल टिपला आणि बाद अफसरने झेल टिपला सूरजचा. दरम्यान अफसर कुरेशी झेल टिपला आणि बाद झाले फलंदाज मिस्टर सूरज. किती धावा काढून सूरज बाद झाले बघा जरा प्लीज कौरव साहेब. राखीव खेळाडू थोडस विचारलेल्या प्रश्नाकडे बारीक लक्ष द्या, गडबडीत उत्तर देऊ नका. 20 धावा इथं मात्र सूरजच्या बॅट मधून. नवीन बॅट्समन आकाश सध्या. दरम्यान नाईटची स्पर्धा आपल्या इथे या माळशिरस तालुक्यामध्ये. आणि कालपासून आणि कालचा जो देखना दमदार जबरदस्त उद्घाटन समारंभ सोहळा पाहिला, अगदी एखाद्या इंटरनॅशनल लीग स्पर्धेचा जसं आपण पाहतोय. हार्डलँड, व्हॉट ज्युसी बाउन्स. इट इज एक्स्ट्रा बाउन्स. वाईड कॉल फ्रॉम बोथ द अंपायर. ओव्हर द हेड. वाईड प्लस बाउंड्री. पंजा 5 धावा, बोनस रन्स. थोडासा मात्र या षटकात हाजी मस्तान लाईन लेत आणि काहीसा आत्मविश्वास डळमळलाय, परंतु समोर नवीन आलेल्या फलंदाजाला आता पुढचा चेंडू. वाईडची भरपाई, स्विंग, गती परिवर्तन, धीमा स्विंग. नक्कीच काटा बदलला, टप्पा पडले चेंडून आणि वायची उत्तम भरपाई या ठिकाणी करून दिली. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या या ठिकाणी महाराष्ट्र इलेव्हन माळा संघाची इंदापूरच्या विरोधात 47. 4 गडी बाद 47. आणि टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करावी लागताना आपल्या मात्र ऑफिशियल हाफ नंबर 1 मध्ये तसं नगरपंचायत हाफ. आणि हा नगरपंचायतचा हाफ मात्र पहिला सामना. आज टोटल नगरपंचायतचे 10 टीम खेळणार आहेत. कुलकर्णी साहेब, नक्कीच एक जबरदस्त धमाल असेल. काय सांगताय, तुमचा अनुभव कसा शेअर कराल? माळशिरसच्या क्रिकेट इतिहासात मी मगाशी सांगितलंय, कालपासून सांगतोय की आजपर्यंत इतके वर्ष टुर्नामेंट होत आहे. साधारणपणे 6-7 वर्षाच्या गॅप नंतर टुर्नामेंट सुरू होत आहे. आतापर्यंत डे नाईट स्पर्धा कधी भरलेली नव्हती. एक तर डेला झाले होते किंवा नाईटला झाले होते. आप्पासाहेब वाघमोडे यांनी खरोखर अत्यंत वाखाणण्याजोगा कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची, मानावंच लागणार आहे. प्रेक्षकांचं बरोबर त्यांनी हेरलंय क्रिकेट रसिकांचं मन आणि काय करायला पाहिजे. दरम्यान एक सुरेख पद्धतीचा स्क्वेअर ड्राईव्ह आहे, डीप स्क्वेअर पॉइंटच्या सीमारेषेजवळ सुंदर फटका, 4 धावा आहेत. कुलकर्णी साहेब, प्रेक्षकांची सुद्धा तौबा गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. आणि ही गर्दी मात्र नक्कीच दर्दी आहे आणि या दर्दी प्रेक्षकांना क्रिकेटची नक्कीच सर्दी झालेली आहे. प्रेक्षक क्रिकेटचे खूप दर्दी आहेत. खूप म्हणजे थोड्या वेळानंतर 9 नंतर तर इतकी गर्दी होईल की याच्यामधून बाहेर जायला स्टेडियम मधनं रस्ता शोधावा लागेल प्रेक्षकांना. खूप गर्दी होते. रिव्हर्स स्वीपचा झालेला एक प्रयत्न आहे, यशस्वी प्रयत्न आहे. आणखीन यष्टिरक्षक चेंडू अडवतोय. धावसंख्या स्थिर आहे. चार बाद 51. राईट आर्म राऊंड विकेटचा प्रयत्न आहे. सुरेख चेंडू आहे. उजव्या एसटीच्या किंचित बाहेर जाणार चेंडू आहे. ऑन द राईज खेळायचा आहे.
प्रयत्न फसलाय, थोडासा ऑफ कटर पद्धत चेंडू स्टंपच्या समोर पडलाय गुडलेन स्पॉटला, आणखी थोडासा बाहेर जातोय. यष्टिरक्षक चेंडू अडवतोय. चांगली गोलंदाजी आहे, दाद द्यावी लागणार आहे. सुरेख गोलंदाजी आहे, राऊंड द विकेट गोलंदाजी आहे. पंढरपूर महाड स्टेट हायवे रोडच्या बाजूनं हाई चेंडू चांगला आहे. हाई चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला आहे. हाई चेंडू मारायचा आहे, पण टप्पा त्याच्या अंदाजापेक्षा चेंडू खाली राहतोय आणि त्यामुळे चेंडू उचलता येत नाही, तर मारता येत नाही. ऑनला खेळायचा हा दुसरा लागोपाठचा फलंदाजाचा अयशस्वी प्रयत्न आहे. धावसंख्या स्थिर आहे, 4 बाद 51. षटक चाललंय, षटक शेवटचं चाललंय, 5वं षटक चाललंय, माफ करा, 5वं षटक चाललंय. क्षेत्रव्यूह रचनेत बदल आहे. ऑफसाईडला जे 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहे त्याच्यामध्ये एक डीप बॅकवर्ड पॉईंट दिसतं, एक स्वीपर कव्हर आहे. चेंडू चांगला आहे, चेंडूला कट करण्यात आला आणि चेंडू डीप दरम्यान सीमारेषे बाहेर, 4 धावा. सुरेख फटका आहे. बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू आहे. चेंडू मारायचा होता अर्थात ऑन साईडला, आतली कड घेतली आहे चेंडूनी, माफ करा बाहेरची कड घेतली आहे. आणखीन चेंडू गेलाय तो थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. सुरेख फटका आहे, 4 धावा आहेत. हाही चेंडू बघा फलंदाजाच्या अपेक्षेपेक्षा थोडा खाली राहिला आहे. एक 2-3 ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत की निरीक्षण असे दिसत आहेत की काही चेंडू खाली राहिलेत. काहीतरी सिमेंट ट्रॅक आहे, अर्थात फ्लॅट विकेट असते, कुठल्याही प्रकारचं डेव्हिएशन अशा प्रकारच्या विकेटवर नसतं. सिमेंट ट्रॅकवर नुसतं फलंदाजांनी लाईनमध्ये येऊन खेळायचं आहे, पण चेंडू जर समजा एखादा स्पॉट असेल तिथं तर तो आणि फलंदाज बाद आहे. कड घेतली आहे चेंडूची, आणखीन यष्टिरक्षकांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. षटक संपलंय. 7:46 टायमिंग झालंय. 5 षटकं, 7:20 आणि 7:46 म्हणजे 26 मिनिटाचा वेळ 5 षटकांसाठी या ठिकाणी घेतले. तसं पाहिलं तर 5:20 मिनिटेच या ठिकाणी घ्यायला हवी होती. इथे आपण काहीशी 26 मिनिटे जवळजवळ घेतलेली आहेत. म्हणजेच आपल्याला प्लेअर पॅनल्टी असेल टीम इंदापूर 11 इंदापूर, 5 खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या आसपास ठेवता येणार नाही, 4च खेळाडू ठेवायची मुभा असेल. एकच मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असतो, तर 26+1 आपण केला तर 25 मिनिट घेतले आपण. आता 1 मिनिट घेतले काय आणि 2 मिनिट घेतले काय, आपल्याला पॅनल्टी बसणार आहे. किंवा 5 मिनिट घेतले काय, आपण तसं पाहिलं तर 5 मिनिट लेट आहे. 24 मिनिटांमध्ये आणि विथ 1 मिनिट ड्रिंक्स ब्रेक असा 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपायचा 6 षटकाचा. तर तसं नाही झालं इथं. इंदापूर टीम प्लेअर पॅनल्टी 5-4 बाहेर. अखेरचं षटक, अंतिम ओवर, दाहिने हाथ से ओवर द विकेट रोड एंड से, और ये गेंद, और इस गेंद को ऑन साइड के क्षेत्र में खेलने का प्रयास बीट करते हुए लगातार निरंतर ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज एक ही एंगल से खेलने की कोशिश कर रहा है. ऑन साइड के क्षेत्र में रन की कोई गुंजाइश नहीं है. इस प्रतियोगिता का ये पहला मैच और पहले मैच के पहले इनिंग का इस समय अंतिम ओवर चल रहा है. कुल मिलाकर फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट इस ओवर में दूसरी मर्तबा. ये गेंद फिर एक बार शॉट पेज, और क्या शॉट है, गजब का शॉट, ऑफ साइड लॉन्ग ऑफ बाउंड लाइन के बाहर, 6 रन के लिए. बैकफुट पंच कर दिया था गेंद को लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. क्या शॉट था, क्या टाइमिंग थी, क्या एडजस्टमेंट थी, जादू भरा शॉट था. निश्चित रूप से बैकफुट पर आए, और बैकफुट पर ऑफ साइड या ऑन साइड यानी स्ट्रेट खेलना उतनी आसान बात नहीं थी. बैकफुट पंच कर दिया था. क्या बहुत ही गजब का टाइमिंग, गजब की एडजस्टमेंट, तारीफ करने पड़ेगी. ऑन द राइज, हालांकि ऑन द राइज जरूर खेला था, लेकिन उठा दिया था. बैकफुट पर खेलना उतनी आसान बात नहीं है. क्या शॉट था, सही टाइमिंग, सही प्लेसमेंट, और शरीर का भी बिल्कुल काबिले तारीफ संतुलन. 6 रन. फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट, रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं. ये गेंद, और फिर एक बार लगातार उसी दिशा में, लेकिन इस बार धीमी गति की गेंद थी, और आउट. अंपायर का इशारा. स्लिक बल्ले का भीतरी किनारा लेती हुई गेंद विकेट कीपर के पास. तारीफ करने पड़ेगी बल्लेबाज की, अंपायर की उंगली उठाने से पहले ही निकल पड़े हैं. तारीफ करने पड़ेगी. बहुत ही शानदार स्पोर्ट्समैन स्पिरिट का यह उदाहरण उन्होंने सभी खिलाड़ियों के लिए पेश किया.
नक्कीच अशा उदाहरणाची गरज कुलकर्णी साहेब आणि खेळाडूंनी मगाशी तर आपण टॉस टायमिंगला गलांडे साहेब तसंच त्यांचे सहकारी आणि आपण त्यांनी केलंच होतं आणि आजकालच्या टेनिस क्रिकेटमध्ये आजकालच्या क्रिकेटमध्ये गेम स्पिरिट प्रचंड आलेली आहे आणि ती फार गरजेची गोष्ट आहे टेनिस क्रिकेट वाढण्यासाठी अजून मोठं होण्यासाठी आणि राहुल गाडगे त्यांचं आपण स्वागत करूया या ठिकाणी वेलकम. पुढील चेंडू 6व्या षटकाचा. सूर्या यादव शॉट मारायचा प्रयत्न स्क्वेअर लेग एरिया परंतु चेंडू काहीसा मिस झाला. डॉट बॉलला कमाल इथं मात्र शिवराजीची एक षटकार काही डॉट बॉलाने विकेट या षटकाची कहाणी. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आतापर्यंत एकूण धावसंख्या जी आहे ती किती 61. उत्तम चेंडू आहे आणि धावचीची संधी असेल का पाहूया. चेंडू काहीसा मिस झाला होता खेळता नाही आला होता परंतु या ठिकाणी 22चं स्वरूप एक धाव आणि धावसंख्या वाढली ती मात्र 62. पुढील चेंडू असेल आणि तो मात्र अंतिम चेंडू 6व्या षटकाचा आणि पहिल्या डावाचा. ऑफिशियल हाफ नंबर फर्स्ट D2 माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी. हॅलो चेक. दरम्यान अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन मिस्टर शीतल रितेश सॉरी आणि हा चेंडू खाली राहिला. धावायचा लाइट्स ऑन LED लाइट्स चमक रही है और अंपायर की वो खतरनाक उंगली उठी. चलिए अंतिम गेंद पर कोई रन नहीं. रन संख्या रुकी है 62 पे जीत के लिए 36 गेंदों पर 63. वैसे 36 और 63 अंक वही है लेकिन भाई कुछ वैल्यू अलग है. परंतु इंदापूर क्रिकेट क्लब इंदापूर संघानं या ठिकाणी बऱ्यापैकी कंट्रोल तो मात्र महाराष्ट्र 11 माडा संघावरती दाखवला. तसं सुरुवातच उत्तम होती दर्जेदार होती आणि काय सब विकेट पहिल्याच सेशन मध्ये पॉवर प्लेच्या दरम्यान 2-3 विकेट्स आणि तदनंतर माघार येणं. 62 धावा झाल्या 63 धावाचं आव्हान असेल. 36 चेंडू 63 आणि आता आपल्याला इंदापूर चेस करताना दिसेल. चला टीम महाराष्ट्र आपण ओळीत मैदानामध्ये जाऊयात. ओळीत इंदापूरकर आपण सुद्धा ओळीतूनच मैदानाच्या बाहेर येणं गरजेचं होतं. 36 चेंडू 63 करायचं आहे. 62 महाराष्ट्र 11 संघानं केलेलं आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. या ठिकाणी शिस्त नक्कीच आपल्याकडच्या क्रिकेटमध्ये सुद्धा आहे ते दाखवलं जातंय. प्रत्येक संघाला मगाशी आपण सूचना केली होती प्रत्येक टीम मैदानात जाताना कॅप्टनला फॉलो करेल. प्रत्येक टीम मैदानाच्या बाहेर येताना कॅप्टनला फॉलो करत बाहेर येईल म्हणजे ओळीत बाहेर येईल आणि मैदानात गेल्यानंतर तुमची काय स्ट्रॅटेजी असेल तो आपण करायचा आहे. हॅलो या ठिकाणी इंदापूरच्या पॅव्हेलियन मध्ये मी उभा आहे. हाजी मस्तान 62 धावा झाल्यात 63 धावा आहेत. मगाशी सांगितलं मी 60+ धावा कमीत कमी पाहिजेत. आता मैदानात खेळलाय कसं वाटतंय किती धावा चेस होऊ शकतायत काय अंदाज आहे आणि पॅव्हेलियन कसं आहे आता तुमचं वातावरण कसं आहे संघातलं. आमचं संघातलं वातावरण एक फॅमिली सारखं आहे आणि कंटिन्यू प्रॅक्टिस मधले आहे सगळेजण आणि ग्राउंड खूप छान आहे आणि चेसिंगसाठी खूप रन चेस होऊ शकतात आणि टेनिकचं बॉल असल्यामुळे नुसता पंच केलं तरी बॉल टायमिंग होऊन बाहेर जाऊ शकतो आणि आमच्याकडे तसे भरपूर प्लेयर आहेत. हाजी मस्तान आहे, शुभम पवार आहे, प्रसाद गलांडे, अनेक असे चांगल्या चांगल्या ठिकाणी खेळलेले प्लेयर आहेत आणि त्यांच्याकडे क्षमता आहे की बाबा जास्तीत जास्त स्कोर चेस करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की बाबा 5 ओव्हरपर्यंत पूर्ण स्कोर चेस करायचं आमचं टार्गेट राहील. ओके 5 ओव्हरपर्यंत फुल पॅक ऑल प्रोफेशनल प्लेयर्स. येस सर. ओके थँक्यू. 5 ओव्हरमध्ये टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. एवढी प्रचंड बॅटिंग आहे त्यांच्याकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
चला पुढील टॉस आपण घेणार आहोत. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की टॉस साठी समोर यायचं आहे. पुढील टॉस बारामती केस प्रतिष्ठान 11 वर्सेस यशवंतनगर 11 यशवंतनगर. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. जे टाकलंय ना त्याला टीमचे नाव शेड्यूल जे आहे ना नावासहित द्यायचं. हे बघा हे चला टॉस आपण घेऊयात. केस प्रतिष्ठान 11 बारामती वर्सेस यशवंतनगर रणधैर्य 11. दोन्ही कॅप्टन्स. चला रन चेस आपण पाहूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन राखीव खेळाडू पाठवून द्या. समोर साईड स्क्रीनच्या बाजूला जे प्लेयर्स उभे राहिले त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला या प्लीज. साईड स्क्रीनच्या बाजूला असलेले प्लेयर्स आपण थोडं मागे या, बाजूला या, साईडला या. चला 7:57 टायमिंग. 7:57 पहिला चेंडू. 63 धावांचा आव्हान आणि 36 चेंडू. काशी सर पहिला चेंडू राईट अमोर. श्रीकांत काशी सर आणि पहिला चेंडू काहीस हजी मस्तानसाठी डॉट बॉल. यानंतर मात्र आपल्याला पुढील सामना पाहायचा आहे तो रणधैर्य 11 यशवंतनगर वर्सेस के ग्रुप प्रतिष्ठान बारामती राजूकाळे 11. पहिला फटका हा मात्र हवेत आणि मिड ऑनच्या थोडासा माग मिड विकेट आणि मिड ऑन थोडासा मिड विकेट म्हणूया बाउंड्री लाईनच्या आणि 30th सर्कलच्या थोडासा बाहेर हाजी मस्तानची पहिली विकेट. या ठिकाणी मात्र टीम इंदापूर संघाची पडली. 0 वरती हाजी मस्तान इथं 2 चेंडूचा सामना केल्यानंतर थोडंसं निराश नक्कीच असतील कारण फ्लो मध्ये यायला इथं नक्कीच फॉर्म मध्ये यायला संधी चांगली होती आणि थोडासा स्विंग करणारा चेंडू होता आउटस्विंग चेंडू. शपलून ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन खेळायचा विचार होता आणि मिड विकेटच्या वरून मारायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग ताबेज आणि झेल. अण्णा उत्तम झेल. नवीन फलंदाजाची एंट्री शुभम. सुरुवात मात्र या ठिकाणी जशी इंदापूरकरांनी माडाच्या विरोध केली होती तशीच माडाकरांनी इंदापूरच्या विरोध केली आहे. फटका चांगला आहे. आता हा जमिनीला संचाललाय. काही टप्प्यानंतर मिड विकेट बाउंड्रीवर पकडला गेलाय. एक धाव पहिली धाव. एक गडी बाद एक सिमेंट विकेट आणि नक्की या ठिकाणी 36 चेंडू 63 धावा करणं सोपं आव्हान इंदापूरकरांसाठी असणार आहे परंतु अखेरकार क्रिकेट आहे हे पण विसरून चालणार नाही. सोलापूर जिल्ह्याच्या
माढा तालुक्या विरुद्ध पुणे जिल्ह्याचा इंदापूर तालुका आपल्या मात्र माळशिरसच्या या सर्टिफाईड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि माननीय अप्पासाहेब वाघमोडे 11 माळशिरस यांच्या वतीनं आयोजित माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्या वतीनं म्हणजे ही स्पर्धा आपण बघतोय ती सुद्धा टी नाईट. संजय मल्होत्रा मिस्टर ग्रँडफादर ऑफ टेनिस क्रिकेट अंपायरिंग डिपार्टमेंट असा काहीचा रोल अदा नेहमीच करणारा हा जादूगर अंपायर. प्रेक्षकांना विनंती आहे बॅरिगेटच्या पाठीमागे बसूयात आपण. जेंडरच्या कट्ट्यावर बसलेले प्रेक्षक परत एकदा विनंती आहे आपण तिथे बसू नका. स्विंग अँड मिस. इट्स शार्दुल ठाकूर काइंड ऑफ डिलिव्हरी. मोहम्मद सिराज काइंड ऑफ डिलिव्हरी. गोलंदाज मिस्टर श्रीकांत काशी सर. गुड लाईन टेस्टिंग लाईन आणि सध्या मात्र काहीसा विकेट नावावर आणि विकेट मिळाल्यानंतर ती सुद्धा हाजी मस्तानची आत्मविश्वास वाढला असणार आहे. बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न स्क्वेअर लेग एरियात हा मिस टाइम फटका होता. स्विंग आउट स्विंगर चेंडूवर फटका परंतु नो मॅन्स लँड आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग फाईन लाईन सीमा पार कडक प्रहार. माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढलेली धावसंख्या आहे ती मात्र 5 आणि 1 गडी बाद. 5 प्रसाद आणि शुभमची जोडी मैदानात तर प्रसादच्या बॅटमधून हा पहिला चौकार. संघासाठी सुद्धा हा पहिला चौकार. हो पुन्हा शपाल पुन्हा आणि सूर्य यादव ABD kind of a shot over the rope up to one bounce. No chance for runs. अंतिम चेंडूवरती चौकार कडकडीत प्रहार. इंदापूर संघाची सुरुवात मात्र पहिल्या षटकात 1 गडी बाद आणि 9 मात्र हाजी मस्तान. तर मिस्टर पृथ्वीराज देशमुख आणि ज्ञानेश सर ज्ञानेश्वर शिंदे कार्यकर्ते या ठिकाणी अगदी युद्ध पातळीवर काम आणि कार्य करताना दरम्यान प्रेक्षकांना विनंती बॅरिगेटच्या मागे थांबूया. बॅरिगेटच्या आत कोणी थांबू नका. पलीकडे झेंड्याच्या कट्ट्यावर असलेले आमचे प्रेक्षक प्लीज आपण तिथं बसू नका. विनंती असेल आपल्याला आपण तिथं बसू नका प्लीज. कारण वादालाही तोंड फुटू शकतं. वाद होऊ शकतात तिथे चेंडू मागे गेल्यावर आणि मागं तिथे दाट शक्यता आहे चेंडू यायची. त्यामुळे बसू नका प्लीज. बॅरिगेटच्या आतही कुठल्या प्रेक्षकांना विनंती असेल की बसू नये. षटक क्रमांक 2 आणि मिस्टर पांडुरंग जगताप. सलीमभाई काजी मैन फ्रॉम माळीनगर वेलकम. सलीमभाई काजी क्या बात है. ज्येष्ठ खेळाडू सलीमभाई काजी परत एकदा स्वागत करूया. मॅन फ्रॉम माळीनगर. इतक्यातच त्यांची मोठी स्पर्धा नाईटची आपण बघितली आणि जुने खेळाडू ज्येष्ठ खेळाडू पंच या ठिकाणी मात्र ती काटेकोरपणे नियमाच्या सोबत जाताना दिसत आहेत. आपण भलं आणि आपलं नक्कीच काम भलं. सर्व नियमाचं तंतोतंत पालन केलेलं कधी चांगलं. पंचांचा मात्र एकच असा मैदानात ध्यास आणि धोरण चांगलं धोरण. 1 गडी बाद आणि धावा मात्र 9. दुसरं षटक तर टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मात्र फार मोठं झालेली सध्याची गोष्ट आहे आणि टेनिस क्रिकेटर्ससाठी फार ही चांगली गोष्ट आनंददायी उल्हासवर्धक अशी गोष्ट. माढा विरुद्ध टीम इंदापूर. पुणे विरुद्ध सोलापूर. 2 शेजारी जिल्हे. पश्चिम महाराष्ट्र. ओहो इकडे महाराष्ट्र 11. आता फटका नंबर 1 मिड विकेटच्या वरून कडकडीत प्रहार. मिस्टर शुभमच्या बॅट मधून हा षटकार. जी आखो मिला करार. दूरच्या रनात चेंडू तिकडे मात्र अगदी वन विभागाच्या झाडीच्या बनात. दूरच्या रनात आणि दाट झाडीच्या बनात. शुभम
पहिला षटकार डावाचा. धावसंख्येत वाढ 15. एक गडी बाद 15. चेंडू द्यायचा का? नवीन चेंडू पाहिजे असेल पंच? चला पॅक बॉल द्या. पॅकिंग मधला चेंडू देऊन टाका. चेंडू समिती प्लीज तयार राहा, तत्पर राहा. या अशा गोष्टीत वेळ घालू नका. आयोजन कमिटी, चेंडू समिती, चेंडू नवीन द्या. चला चेंडू शोध पथक या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करतंय. धन्यवाद चेंडू शोध पथक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य सर्वांचे खूप आभार. चला जाऊया मैदानात. षटक क्रमांक 2. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आणि पांडुरंग जगताप यांचं स्वागत 6 धावांनी केलं. स्ट्रायकिंग एंडवर शुभम विरुद्ध पांडुरंग जगताप. माडा विरुद्ध इंदापूर अशी लढाई. राईट हॅमवर हा चेंडू. एक तेरी एक मेरी हो गई बराबरी. हम बिल्कुल नहीं जानते दुनियादारी नहीं, लेकिन नहीं रखते किसी की उधारी. बिल्कुल बराबरी. वैसे पांडुरंग जगताप साहब बोल रहे भाई. सॉरी, हॅलो. या ठिकाणी नाणेफेकीसाठी 2 संघनायक माझ्या समोर उभे आहेत. बारामती वसीम आणि यशवंतनगर रणधैर्यचा उमेश शिंदे. के ग्रुप प्रतिष्ठान बारामती वर्सेस रणधैर्य क्रिकेट क्लब यशवंतनगर या 2 संघांदरम्यान चालू सामन्यानंतर सामना होणार आहे. बारामतीचा कर्णधार वसीम आणखी यशवंतनगरचा उमेश शिंदे. या सामन्याची नाणेफेक सुपुत्र आणि एक उच्च दर्जाचे क्रिकेटर अभय साठे यांना मी विनंती करतोय, आमंत्रित करतोय की त्यांनी या सामन्याची नाणेफेक करायची आहे. क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू, शब्द समकालीनचे खेळाडू. हॅलो चेक. सतरा धावा धापल हॅलो. करतो. हा लगेच 6 षटकांचा सामना करतोय की त्याने नाणेफेक करावी. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल बारामती संघाचा वसीम. हेड इज द कॉल थिंक टेल. या ठिकाणी रणधैर्य यशवंतनगरचा उमेश शिंदे यांनी नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय आहे? 6 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारताय धावामध्ये. हॅलो चेक. 6 षटकांचा सामना आहे. तुम्ही चेस करणार आहात. कितीपर्यंत रोखलं तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल? 50 पर्यंत, 50च्या आसपास. ओके, ऑल द बेस्ट. चेंडू पंचांना प्लीज. चेंडू नाणेफेक जर जिंकली असती वसीम तर पहिला घेतला, क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, कारण नवीन ठिकाणी नवीन पिच वगैरे अंदाज येण्यासाठी क्षेत्ररक्षणच घेतलं. पण ठीक. काय वाटतं धावा आता त्यांनी 60-62 केलेले आहेत पहिल्यांदा आणि ते चेस करतायत. आता साधारणपणे काय डोक्यात काही आकडा आहे? आम्ही पण 70+ करण्याचा प्रयत्न करू 6 ओव्हरमध्ये. ओके, 70+. या ठिकाणी न्यूज अशी आहे की रणधैर्य क्रिकेट क्लब यशवंतनगरच्या संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेला. त्या बाजूला मात्र खेळाडू ओहो हातातनं सुटलाय लाडू. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. महाराष्ट्र 11 माडा. नक्कीच अशा प्रकारे नाही सुटणार हा तिडा. कॅच पकडा. नक्कीच कॅच सोडा. असा प्रकार करून चालणार नाही. अण्णा परत मात्र झेल सुटला. तसं याच्या आधी अण्णानं एक सुंदर कॅच पकडला होता. हाजी मस्तानचा कॅच होता तो. आता सुटलाय. ओहो बडा हिट, कडा हिट, 6 वाला हिट, सुपर हिट मिस्टर शुभम. बिल्कुल भी फोडता हुआ बम. चेंडू द्या पंचांना प्लीज. कडकडकडीत प्रहार आणि या ठिकाणी मात्र श्रीकांतच्या दुसऱ्या चेंडूवरती शुभमच्या बॅट मधून आलेला हा माननीय
आप्पासाहेब वाघमोडे 11 माळशिरस आयोजित माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 षटकार. 6 धावांनी धावसंख्येत वाढ झाली. वाढलेली धावसंख्या 30 आहे. जिंकायचं टार्गेट अजून 33 धावांनी दूर आहे. 63 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकायला. आणि त्याचा पाठलाग. पुढं सिंह मागे वाघ. तसं एका विकेट नंतर मात्र काहीसं कमबॅक करायची चांगली संधी होती. ती संधी इतक्यातच या षटकारापूर्वी आलीच होती आणि ती संधी दबडली. महाराष्ट्र 11 संघाने कॅच सोडला. दरम्यान हा स्क्वेअर लाईनच्या वरून काहीसा मीडियम हाईट आणि मीडियम लांबीचा षटकार. जबरदस्त फटकेबाजी. शुभम पवार. जोरदार अशी मात्र तुफानी फटकेबाजी चाललेली आहे. तसा झेल सुटला होता तो मात्र फलंदाज प्रसादचा. प्रसादनं 10 धावा केलेले 2 चौकार. परंतु विकेट घेतल्यानंतर आणि विकेट मात्र तुम्ही घेऊनच लो स्कोरिंग सामने जिंकू शकता. तुमच्याकडे मात्र या ठिकाणी धावा 62 आहेत. केवळ 63 आव्हान दिले आणि सिमेंट विकेट आहे. अशा वेळेस मात्र तुम्हाला विकेट घेऊनच सामने जिंकावे लागतात. आणि असं असताना काही झेल सुटले आणि तदनंतर चौकार षटकार ही जोडी जमले. जसं की आपण बघितलं होतं 3 विकेट पडल्यानंतर महाराष्ट्र 11 संघाकडून काहीस सूरज आणि अर्जुनची जोडी जमली होती. दोघांनी 20-20 धावा नोंदवल्या. त्यांनी 40 धावाची भागीदारी आणि त्याच्यानंतर मात्र काहीस 60+ रन्स बोर्डवरती लागल्या. आणि ही गोष्ट काहीशी कामाला येते ती महाराष्ट्र 11 संघाच्या, परंतु झेल सोडले जात आहेत. उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर आमचे पंच मिस्टर संजय मल्होत्रा, मॅन फ्रॉम मुंबई, वाईट करार, बुजुर्ग अंपायर, लंबा एक्सपिरियन्स या मात्र पंचासोबत. वाईट निश्चित धावसंख्या वाढणार आहे. 37 आणि 1 गडी बाद. 37 श्रीकांत काशीद सर या ठिकाणी काहीस गोलंदाजी करताना दिसत आहेत. टीमचे कॅप्टन. बराचसा अनुभव आहे, बरीचशी समज आहे, परंतु थोडस मात्र क्षेत्ररक्षकांचा साथ नाही लाभला असं किंचितच दिसलंय. परंतु काही खराब चेंडू सुद्धा गोलंदाजांनी टाकले ज्यावरती चौकार षटकार हे बसले गेले. आतापर्यंत बघा 1 2 3 4 षटकार आणि चौकार म्हटलं तर काहीसे 2 चौकार बघायला मिळाले. तिसरं षटक आणि बहुधा अंतिम चेंडू येणं बाकी. सुरेख चेंडू लॉंगांच्या दिशेला. खेळाडू तिकडे, क्षेत्ररक्षक आहे, सिंगलवर समाधान मानावं लागेल. परंतु शुभम पवार स्ट्राईक ठेवेल आपल्याकडे. शुभम पवार गुड लुकिंग स्पेशली ॲज अ बॅट्समन. सुंदर आणि देखणं बॅटिंगचं प्रदर्शन. 3 षटकाच्या खेळानंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक असेल आणि 38 धावा. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक अवधी असेल. दोन्ही टीमचे राखीव खेळाडू ड्रिंक्स साठी लवकर जायचं मैदानात आणि काहीसं बॉटल लवकर घेऊन जा. दोन्ही टीमचे कॅप्टन जस्ट 1 मिनिट. तसं पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये टीम इंदापूर संघाला प्लेअर पॅनल्टी सुद्धा बसली होती आणि असं असून सुद्धा महाराष्ट्र 11 संघाला आयोजन कमिटीचे चेंडू शोध पथक आपण बाजूला थांबा प्लीज. आपण चारी बाजूला तैनात राहायचंय. चेंडू बाहेर गेलेला पटकन मैदानात आला पाहिजे, कारण या ठिकाणी तिथे वेळ जाऊन चालणार नाही आणि त्याचा फटका खेळाडूंना मैदानातील फिल्डिंग करणाऱ्या संघाला नाही बसला पाहिजे, कारण प्लेअर पॅनल्टीला सामोरं जावं लागतंय अशा वेळेमध्ये गेल्यानंतर. हे लक्षात घ्या. त्यामुळे आयोजन कमिटी आपण आपल्या जे चेंडू शोध पथक आहे त्यांना चारही बाजूला तैनात ठेवा. तर सध्या तरी मात्र सुरुवात उत्तम इंदापूर संघाची. जरी हाजी मस्तानचा विकेट गेला असला तरी नुकतंच कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मिस्टर कुलकर्णी साहेब आलेत आणि माईक हातात घेतले त्यांनी. तर इथून पुढे काय स्ट्रॅटेजीनं टीम जय महाराष्ट्र महाराष्ट्र 11 संघाला जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कुलकर्णी साहेब? आणि इथं तर आता स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम इंदापूर आहे. इंदापूरला या ठिकाणाहून रोखणं किंवा बॅकफुटवर आणणं थोडंसं अवघड नक्कीच असेल, परंतु महाराष्ट्र 11 संघाची काय स्ट्रॅटेजी असायला हवी?
इनिंग ब्रेक के दरमियान कप्तान से पूछताछ हुई थी, बातचीत हुई थी, कुल मिलाकर कह रहे थे कि बिल्कुल आसानी से लगभग 5 ओवर में ये लक्ष्य हासिल करेंगे। ऐसा लग रहा है कि उसी कोशिश में लगे हैं। 38 रन हो चुके हैं 3 ओवर में, यानी मैच जीतने के लिए अब बाकी 3 ओवर में सिर्फ चाहिए मेरे ख्याल से करीबन 24 रन चाहिए, 24-25 रन चाहिए, हो सकते हैं बिल्कुल आसानी से। ओवर की शुरुआत दाहिने हाथ से ओवर विकेट रोड से गेंद और लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को खूबसूरती से ग्लांस कर दिया है, डीप फाइन लेग बाउंड्री के बाद 4 रन, विकेट आउट हो चुके हैं। यहां से दिखाई नहीं दे रहा है, थोड़ी सी यहां से ठीक तरह से दिखाई नहीं दिया, ऐसा लगा कि ग्लांस कर दिया था फाइन लेग के क्षेत्र में, लेकिन अंपायर का अब इशारा आ रहा है कि विकेट यानी बोल्ड आउट के रूप में दूसरा झटका लग चुका है इस समय इंदापुर टीम के लिए। कुल मिलाकर 2 विकेट के नुकसान पर 38, इनिंग ब्रेक के दरमियान 2 विकेट के नुकसान पर 38 रन, 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, जबकि चौथे ओवर का इस समय खेल चल रहा है। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए कितने रन बनाए उन्होंने? कुल मिलाकर 12 गेंदों में 27 रन चाहिए मैच जीतने के लिए, 27 रन बनाए, माफ कीजिए। अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन, खास कर 62 रन का एक बहुत ही आसान लक्ष्य है, खास कर ये देखते हुए कि पहले 3 ओवर में 38 रन हो चुके हैं। कुल मिलाकर फिर एक बार ड्रिंक्स ब्रेक के बाद अक्सर ऐसा चित्र होता ही है, कुल मिलाकर दिखता भी है, क्योंकि अक्सर बल्लेबाज नियंत्रण खोता है और इस बीच आउट होने की संभावना एक ओर से, और इस बीच शॉर्ट कवर के क्षेत्र में लगातार 2 गेंदे के ऊपर 2 पवेलियन में वापस लौटने के बाद थोड़ी सी ऐसा निश्चित रूप से हो भी जाएगा कि मनोवैज्ञानिक दबाव में आएगी इंदापूर की टीम। तसं पाहिलं तर या ठिकाणी स्ट्रॅटेजीबद्दल मी महाराष्ट्र 11 संघाच्या विचारलं होतं। स्ट्रॅटेजीमध्ये काही असं नक्कीच प्लॅनिंग ए जे केलेलं होतं, म्हणजे प्लॅन ए जो होता तो पहिल्या 3 षटकात चालला नाही, प्लॅन बी बद्दल या ठिकाणी नक्की चर्चा झाली असेल आणि प्लॅन बी वरती काम झालं आणि नक्कीच त्या ठिकाणी यशही मिळालं। महाराष्ट्र 11 परत एकदा कमबॅक करताना आणि कमबॅक कडे काहीशी कमबॅकच्या दिशेने काहीशी 2 पावलं। हॅट्रिक बॉल विल बी देअर। गोलंदाज सध्या मात्र मिस्टर पांडुरंग जगताप आणि अफसर नवीन फलंदाज अफसर और अख्तर, ये दोनों भाई है इस टीम में। वैसे अख्तर भाई नजर नहीं आ रहे, लेकिन ये दोनों कुरैशी। अक्सर नियंत्रित, हेलो हेलो, हॅट्रिक बॉल। उत्साह होता विकेटच्या पाठीमाग, कट करायचा प्रयत्न नक्कीच होता, फसला होता हा प्रयत्न आणि बऱ्याच जणांना वाटलं होतं काहीसा हा एज घेऊन गेला की काय, बट तसं नाही झालं आणि डॉट बॉलला हॅट्रिक काहीशी नाही करता आली, परंतु डझंट मॅटर, 2 विकेट्स आणि गुड कमबॅक, काय डॉट बॉल्स। इथून पुढे मात्र हा यास रनचेसचा प्रवास जो असेल थरारक असेल। कुलकर्णी साहेब बैकफुट पर आकर गेंद को पंच कर दिया है, डीप थर्ड मैन बाउंड लाइन के नजदीक गेंद जा रही है, दूसरे रन की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज और 2 रन इत्मीनान से पूरा कर चुके हैं। टहलते हुए दोनों बल्लेबाज आराम से अपने अपने क्रीज में सुरक्षित, और इन 2 रन के साथ स्कोर में काफी देरी के बाद अब ऐसा लग रहा है कि बढ़ता हुआ नजर आ रहा है। 40 रन 4 विकेट के नुकसान पर, 3 विकेट के नुकसान पर, माफ कीजिए। हालांकि ऐसा लग रहा है कि इंदापुर थोड़ी सी जल्दबाजी कर रहे हैं, बिल्कुल आसानी से लक्ष्य की ओर चल रही थी, लेकिन यकायक 2 गेंदों के ऊपर 2 विकेट गिरने के बाद ऐसा लग रहा है कि इंदापुर कर थोड़ी सी जल्दबाजी कर रहे हैं, बिल्कुल आसानी से लक्ष्य हासिल कर रहे हैं, रन रेट भी उनका अच्छा है, इसमें कोई संदेह भी नहीं है। दाहिने हाथ से ओवर द विकेट, क्रीज के कोने से गेंद, और इस गेंद को खेल दिया है, गेंद जा रही है मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से, वहां फील्डर मौजूद, 2 रन, 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को, और ये 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन 4 विकेट के नुकसान पर। 63 रन चाहिए मैच जीतने के लिए 6 ओवर में, जबकि इस समय यह चौथे ओवर का खेल चल रहा है। फील्डिंग की रचना ऑफ साइड पर, जो सर्कल के अंदर 3 फील्डर है, उनमें एक शॉर्ट थर्ड मैन है, एक शॉर्ट गली है, एक शॉर्ट कवर है, ये सर्कल के अंदर, और सर्कल के बाहर लगभग डीप कवर, लगभग सुपर कवर कहा जाए तो भी गलत नहीं होगा, सर्कल के बाहर खड़ा है। इस बीच दाहिने हाथ से ओवर द विकेट, क्रीज के कोने से, और क्या शॉट है, गजब का शॉट, महाड़ पंढरपुर स्टेट हाईवे रोड पर 6 रन, शानदार शॉट। आगे निकले, कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल किया, और गेंद जहां गिर रही थी वहां पर जाकर गेंद को निकालकर फेंक दिया है पंढरपुर महाड़ स्टेट हाईवे रोड पर। क्या शॉट था, क्या शॉट था, बहुत ही ताकत भरा शॉट था, आगे निकलकर कदमों का इस्तेमाल किया था, बेहतरीन शॉट, लाजवाब शॉट, खूबसूरत शॉट,
देखने लायक शॉट, जादू भरा शॉट, इसमें कोई संदेह भी नहीं है. 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या खेळानंतर 63 धावांचा पाठलाग करत असताना टीम 47 पर्यंत पोहोचलेले. इंदापूर 11 इंदापूर. बघूया पुन्हा एकदा काहीसा या ठिकाणी डोकंवर काढायचा प्रयत्न इंदापूर 11 इंदापूरच्या बॅट्समनचा या रनचेस मध्ये. सूरज गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग एंड वरती अफसरबाई कुरेशी. राईट आर्मवर. ओ गुड बॉल लेंग बॉल. हलकासा प्रश्न विचारला स्क्वेअर लेग पंचांना, परंतु स्क्वेअर लेग पंच मेन पंच अगदी खूप अनुभव मोठा आणि अतिशय चोख रोख ठोक अशी कामगिरी. मागील 1.5-2 वर्षामध्ये आम्ही कराड भागामध्ये, सांगली भागामध्ये, तसंच काहीच साताऱ्याच्या वांगी नागठाणे अशा भागामध्ये भरपूर टुर्नामेंट्स एकत्र केल्या. मिस्टर संजय मल्होत्रा ऑन खाली राहिलेला चेंडू उत्तम अशी वापसी या ठिकाणी. दुसऱ्या चेंडूवर धाव नाही मिस्टर सूरज. तसं गोलंदाजीत या ठिकाणी मात्र आता पहिल्यांदाच आपले जौहर दाखवताना, आपल्या खुबिया दाखवताना, परंतु बॅटिंग करताना मात्र 20 धावाची उपयुक्त खेळी संघासाठी केली होती. आणि तसं ओपनिंगला आल्यानंतर मिस्टर सूरज 2 षटकार 1 चौकार. मॅन इन फॉर्म. बॅट मधून धावा आल्या की किंवा क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमच्याकडून नक्कीच गोलंदाजी करताना एक वेगळा विश्वास असतो. शॉट कव्हरच्या दिशेला हलका मिसफिल्ड. चेंडू काय हातात येईना, परंतु डीप स्वीपर कव्हरचे खेळाडू आले मग तिला 1 धाव. धावसंख्या हळूवार वाढलेली धावसंख्या असेल ती मात्र 48. 3 गडी बाद आणि 63 धावांचा पाठलाग इंदापूर कडून चाललाय. चांगला चेंडू आहे. बघूया कुठं लागलाय, कसा लागलाय. बॅट की पायावर लागलाय. पॅड म्हणतात चिन्ह. मल्होत्रा साहब बोले ये पैर पे लगी. तर शॉर्ट फाईन लेग लावून ठेवलेला होता. शॉर्ट फाईन थर्ड मॅन पण आहे. विकेट किपर एसटी रक्षक इष्टांच्या पाठीमागे दिसत आहेत. फिल्डिंग काहीसं पांगवलेलं आहे. षटक क्रमांक 5 चाललंय. या षटकानंतर टाइम चेक केला जाणार आणि नक्कीच जर टाइम तुम्ही जास्त घेतला असेल 1 मिनिट वगळता तर मग फाईन असेल. गुड बॉल हार्ड लाइन. हार्दिक पांड्या काइंड ऑफ डिलीवरी. शार्दुल ठाकुर मोहम्मद शमी टिपिकल डिलीवरी. गेंदबाज ने निकाली बिल्कुल डॉट डिलीवरी. हसुगालावरी गाणं गया कोलावरी. 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज हा सामना जिंकायला. कुलकर्णी साहेब नक्कीच तुम्हाला इन्व्हॉल्व व्हावं लागेल इथं. 7 चेंडू 15 कसा मात्र बहुत ही रोमांचकारी स्थिति में एक समय ऐसा लग रहा था कि 3 ओवर के समाप्ति पर 38 रन हो चुके हैं. बिल्कुल आसानी से लक्ष्य की ओर अग्रसर होती जा रही है, लेकिन इस बीच एक पैड पर टकराई देखना अंपायर से क्या इशारा था. 1 रन इत्मीनान से पूरा कर चुका है बल्लेबाज. लेग 22 मेरे ख्याल से अब अंपायर का इशारा आ रहा है और इसे 1 रन के साथ, जबकि स्कोर में 1 रन की बढ़ोतरी हो चुकी है. कुल स्कोर है इस समय 49 रन 4 विकेट के नुकसान पर. 49 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 5वें ओव्हर का इस समय खेल चल रहा है. 8:23 टायमिंग. 7:57. तर बघूया आपण इथे 23 आणि 3 26 मिनिटे. 5 ओव्हरसाठी 26 मिनिटं घेणं तुम्हाला या ठिकाणी नक्कीच म्हणजे पॅनल टेबल आहे. कारण केवळ आणि केवळ तुम्हाला 5 षटकं 20 मिनिटात संपवायची होती. जर 1 मिनिट तुम्ही ड्रिंक्स ब्रेकचा घेतला असेल तर 21 मिनिटे पकडा, परंतु इथं तुम्ही घेतले काही 26 मिनिट. सो तुम्हाला आता पॅनल्टी बसेल आणि ती प्लेअर पॅनल्टी असेल. 5 ऐवजी 4च खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या आसपास ठेवता येतील आणि सर्कलच्या आत तुम्हाला या ठिकाणी 5 प्लेयर्स घ्यावे लागणार. तर आता समीकरण जे आहे ते मात्र या ठिकाणी 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकायला. 6 चेंडू 14. कोण जिंकेल औंधा. पहिलाच सामना पहिल्या हाफचा, ऑफिशियल हाफचा असा तर इथून पुढे 5 दिवस कसं. विकास गोलंदाज. शेवटच्या मात्र षटकाचा थरार. आर या पार. जो जीता वो सिकंदर रहेगा टूर्नामेंट के अंदर. जो हारेगा भाई जाएगा सीधा अपने घर. लेकिन कैसे करेंगे बल्लेबाज ये 14 रन इस ओवर में कवर. चलिए बिल्कुल चुनौती है दोनों के सामने. प्रेशर मुकाबला. नेल बाइटिंग मैच. प्रेशर कुकर मैच. हाई वोल्टेज ड्रामा. हरे रामा हरे रामा. कौन गाएगा लेकिन आखिरी बार जीत वाला वो गाना
जो है बिल्कुल पॉप्युलर हम्मा हम्मा. 14 धावा आणि 6 चेंडू. चला प्लीज लवकर फास्ट. 5 आत 4 बाहेर. दंड झाला इथे. 4च बाहेर. प्लेअर पॅनल्टी. मागील काही महिन्यापासूनचा हा रूल आहे. तसंच अजून एक रूल जो मगाशी अप्लाय झाला तो नवीन रूल आपण बघितला. मंकड विकेट जो आहे तो काहीसा रनआउट रूपांतरित झालाय. आपण वन्स काहीसा वर्ल्ड कप मध्ये बघितला होता आणि तो रूल रनआउट पद्धतीने दिला होता. काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पूर्वीच्या बंधनात असायच्या नाहीयेत किंवा बॉलिंग ऍक्शन क्रीज पार नाही झालं पाहिजे. बॉलिंग क्रीज पार झालं नाही पाहिजे. 7-14 ओ कव्हर. शॉट एक्स्ट्रा कव्हर होऊन चेंडू मात्र स्वीपर कव्हर. एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पार आर पार. कडक प्रहार. चेंडू मात्र अगदी दणदणात हवा. बाउंड्री पार आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दिल को तसल्ली मिली. यहाँ पर 4 रनों वाली एक ही शॉट पर थैली मिली. चलिए 14-4 10 बचेंगे और ये 10 रन 5 गेंदों पर. मुकाबला तापला. पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी मात्र आपल्याला 2000 प्लस व्ह्यूज लाभलेले. म्हणजे आपली स्पर्धा किती या ठिकाणी पॉप्युलर होते. आपल्या स्पर्धेचा गाजावाजा किती किती मोठा होतोय गाजावाजा हे आपल्या लक्षात येते. पहिल्या सामन्यात तब्बल 2000 प्लस व्ह्यूज. टेनिस क्रिकेट.in लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय. 5 चेंडू 10 धावा. शॉट चांगला आहे. ऑन साइडला लॉंग ऑनला आणि गॅप आहे. 15 धावाचं माप आहे. बल्लेबाज छा गए. बिल्कुल आप है मिस्टर किरण. मिस्टर प्रसाद. जोरदार प्रतिसाद. 14-8 केवळ 6 धावांची गरज आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक. मजा थोड़ा सा किरकिरा हो गया लेकिन ये गेंद कम बैक की तरफ वापसी. क्या हो रहा है? बेल्स यहाँ पे शायद विकेट कीपर के हाथ लगने के बाद गिरी है. कुछ चमकी एलईडी यहाँ पे बिल्कुल लाल रेड लाइट लेकिन सेफ. 3 गेंदे 6 रन. फिर एक बार कुछ मजा जो है ना वापस आने की कोशिश हो रही है. पहिल्याच सामन्यात इतकं काय बघा. आमच्या प्रेक्षकांचा पहिल्याच सामन्यामध्ये मात्र पैसा वसूल. अजून बरंच काय बघायचंय. आज रात्र पूर्ण उद्यापासून 4 दिवस म्हणजे टोटल 5 दिवस. आहा स्पर्धा मात्र वाजते गाजते. कालपासून धुमधडाका कडक कडाका. 3-6 आता काय होतं पहा. लॉंग ऑनला चेंडू चाललाय. तिकडे खेळाडू आहे. पडझड आदळापट परंतु जीवाचे रान राखायची संघाची शान. संघासाठी काय पण आता पण कधी पण केव्हा पण. धावा इकडे घेतल्या त्या मात्र 2 धावांनी धावसंख्या वाढलेली धावसंख्या असेल 59. तर बघा आता करायची होत्या 63. 3 आणि 1 4 ची गरज. चेंडू 2 चेंडू 4. लढाई आर पार. कुलकर्णी साहेब कसा वाटतोय हा मात्र नक्कीच जबरदस्त सीन. तो मात्र एंडिंग. 2 चेंडू 4. सुंदर फटका. ओहो एकाचं नुकसान आणि एकाचा तोटा दुसऱ्याचा मात्र फायदा. सीमा पार चेंडू. पहिला सामना इंदापूर संघाने आपल्या खिशात कोंबला. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि महाराष्ट्रीयन माडा संघाला मात्र हात तिडा सोडवता नाही आला असं दिसलं. तर नक्कीच या ठिकाणी इंदापूर संघाचं अभिनंदन आणि महाराष्ट्रीयन आपलं सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपल्याला आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि शोभा वाढवली. आपलं खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार लगेच या ठिकाणी दिला जाईल. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार प्रसाद. 14 चेंडू 30 धावा. मॅच विनिंग गेम चेंजिंग खेळी. काँग्रेस मिस्टर प्रसाद. विकेटवर कुठल्याही खेळाडूंनी खेळू नये विनंती असेल. बारामतीकर यशवंतनगर प्लीज विकेटवर खेळू नका. प्रसाद या सामन्याचे मॅन ऑफ मॅच. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी कुठं देतोय बघूया. प्राइस बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार देऊया. डिजिटल मध्ये डिजिटलच्या समोर देऊया. प्रसाद 14 चेंडू 30. काँग्रेस या ठिकाणी विशाल साहेब प्रसादला घेऊन जात आहोत.
मैदानामध्ये प्रसाद आपण बघितलं काहीस अडचणीच्या वेळेत पोहोचला होता. टीम संघर्ष करत होती.